मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणले जाणार आहे। राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6250 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज झालेल्या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय करण्याबाबत चर्चा झाली आहे। या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।